नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती स्वादिष्ठान चक्राची माहिती। सगळ्यात आधी आपण स्वादिष्ठान याची फोड कशी आहे आणि त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया। स्वादिष्ठान म्हणजे स्वा अधिक अधिष्ठान हा या शब्दाच्या फोडीचा संदर्भ आहे। तर याच्यामध्ये जे स्वा आहे ते म्हणजे स्वतः आणि अधिष्ठान याचा अर्थ आहे की स्थापन करणे, म्हणजे स्वयंस्थापना। या एका शब्दामध्ये स्वादिष्ठान चक्राची पूर्ण अर्थ दडलेला आहे। आता हे जे चक्र आहे हे नारंगी रंगाचं असतं आणि याचं जे स्थान आहे ते नाभीच्या 3 बोटं खाली, म्हणजे जिथं जननेंद्रियाचं स्थान असतं त्या ठिकाणी हे चक्र स्थापित केलेलं आहे। आता ह्याचं प्रामुख्याने काम आहे हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजेच एखादी नवीन गोष्ट करणे किंवा नवनिर्मिती हा या चक्राचा मूळ उद्देश आहे। ज्या वेळेला हे चक्र तुमचं अस्थिर असतं किंवा इनबॅलन्स असतं त्यावेळेला जी व्यक्ती आहे ती एकतर मनाने कमकुवत असते, खूप रागीट असते आणि त्याला जलतत्व कमी असतं, त्याच्यामुळे ह्या संदर्भातले आजार त्यांना उद्भवतात। यातनं जर का त्यांना ओव्हरकम करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर स्वादिष्ठान चक्राचं जर का बॅलन्सिंग व्यवस्थित असेल तर ह्या ज्या व्यक्ती असतात त्या बुद्धीने एकदम तल्लख असतात, त्यांची नवीन काहीतरी करायची भावना असते आणि त्या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्वादिष्ठान चक्राची माहिती काय आहे। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या शेवटच्या चक्राबद्दल माहिती जाणून घेऊया। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज लाईक करा, शेअर करा आणि जो खाली नंबर दिसतोय त्याच्यावरती कमेंट नक्की करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।